नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील इंदुरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर 19 मध्ये या ठिकाणी बिल्डरनी हा जो इंद्रायणी नदीला जाणारा ओढा आहे, या ओढ्यामधनं भंडारा डोंगर येथून जे पाणी आहे पावसाचं या ओढ्यामधनं वाहत असतं. तर बिल्डरने हा रस्ता बनवण्याच्या कारणासाठी पूर्ण ओढ्यामध्ये भराव टाकलेला आहे. 12-13 फूट उंचीचा. या भरावाला पाणी तुंबून हे पाणी लगतच्या शेतकऱ्याच्या शेतीत जात असतं आणि 100 वर्षापासूनची ही वहिवाटीचा रस्ता आहे. दोन्ही बाजूला खोदलेला आहे. समोरच्या एक बाजूला खोदलंय आणि इकडच्या बाजूला खोदलेलं आहे. तर स्थानिक शेतकरी आहेत, शेतकऱ्याकडनं आम्ही जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव चंद्रकांत तुकाराम दगडे. माझं वय आता 79. मी 10 वर्षाचा असताना शेतीमध्ये येत जात होतो. कधी आम्हाला कोणी विरोध केलेला नाही. परंतु या बिल्डर डोमाळे म्हणून कोण आलेला आहे, तर त्यांनी जे ना आमचा रस्ता बंद केलेला आहे. आता ॲक्च्युली आमच्या मुलाचं भवितव्य त्याच्यावरतीच आलेलं आहे, तर त्याची उपासमारीची वेळ येईल. बर, काय तुमची मागणी आहे महसूल प्रशासनाकडे? आमची मागणी हीच आहे की आमचा रस्ता तो मोकळा करून द्यावा, नाहीतर मग आम्हाला आमची जागा पाठीमाग आहे त्याच रस्त्याच्या तिथं, मग ते आम्ही बंद करू का, त्याची माहिती आम्हाला म्हणजे हे द्यायला पाहिजे. बर, असं आहे. हां, काय नाव तुमचं आणि काय सांगाल की या ठिकाणी जो भराव केलेला आहे मोठ्या प्रमाणात, ह्या भरावाचं ओढ्याचं पाणी जे आहे ते तुमच्या शेतात येतं आणि शेत पिकाचं नुकसान होतं, काय सांगाल? हो, आता हा ओढा म्हणजे नैसर्गिकच प्रवाह होता पूर्ण आणि 30-35 फूट रुंदीचा ओढा होता हा. आता बिल्डरने त्याचं क्षेत्र वाढवण्यासाठी पूर्ण ओढ्यामध्ये भराव घातलाय. कमीत कमी 10 ते 15 फूट मुरुम आणि बाकीचं मटेरियल टाकून त्यांनी ती भराव घातलेला आहे. त्यामुळे काय झालंय, निम्म तर ओढ्यामध्ये आलेलं आहे. आता ओढा 30-35 फुटाचा होतो, कमीत कमी 7 ते 8 फुटाचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय की पावसाचं पूर्ण येणारं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या वावरांमध्ये साठतं. यापूर्वी असं एवढं कधी होत नव्हतं. आता पूर्ण आता 4-5 दिवसात थोडक्यात जो पाऊस झाला त्या दिवसामध्येच एवढं झालं की पिकाचं नुकसान झालंय पूर्ण, की 8-9 फूट शेतामध्ये पाणी राहिलेलं आहे. आता झाले काय, मुळात आमच्या क्षेत्राच्या बाजूने रिंग रोड पण गेलेलं आहे, तसं पण क्षेत्र कमीच झालेलं आहे आमचं. त्यात आता हे जर असं नुकसान होणार असेल तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं? महसूल विभागाकडे आम्ही योग्य ती तक्रार करणार. महसूल विभागाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. बर, काय नाव तुमचं? अंकुश शेवकर. बर, या इकडं. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? हरिश्चंद्र सीताराम शेवकर. हां, ते शेजारी आमची जमीन आहे वडिलांची. आम्ही आज 100 वर्ष वडिलांपासून रस्ता आमचा हाजे जाणे येण्याचा आत्तापर्यंत कधी बंद झालेला नाही. आता हे नवीन डोंबाळे, सतेज डोंबाळे, त्यांनी जागा विकत घेतल्या, आमचा रस्ता बंद केला. आमची बाजरीची पिकं, ऊसाची पिकं सगळी धोक्यात आलेत. आम्ही ऊस सगळा काढून टाकला त्याच्यामुळं. रस्ता नाही तर लावायचा कशाला? बरं, महसूल विभागाकडनं पाहणी वगैरे झालेली आहे का? या ठिकाणी तलाठी आले होते का? मंडल अधिकारी आले होते का? मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे काही लेखी अर्ज दिलाय का? त्यांच्याकडे आम्ही लेखी अर्ज दिलाय, पण अजून कोणी पाणी करायसाठी आलेलं नाही. बरं, आता शेती काही दिवसांनी तुम्हाला पेरणीसाठी तुमचं अवजार आहेत, ट्रॅक्टर आहे, बैलगाडी आहे, हे नेण्यासाठी काय अडचण होती ते सांगा. आम्हाला नेताच येत नाही. काही 2 फूट रस्ता ठेवलाय फक्त, बाकी ट्रॅक्टर बिक्टर काही येत नाही. आता बरं, दुतर्फा रस्ता तिथं खोदून ठेवलाय, त्याबद्दल काय? त्याने तिकडे घालला इकडे घालला की कुठूनच शेतकरी आतमध्ये आला नाही पाहिजे. काय नाव तुमचं काय सांगा? माझं नाव पोपट शेवकर. या ठिकाणी 100 वर्षापूर्वीपासून हा रस्ता आलेला आहे. तो अचानक या बिल्डरने त्याच्या फायद्यासाठी बंद केल्यामुळं आतमध्ये येणारे ट्रॅक्टर, अवजारे बिवजारे काही आणता येत नाही. त्याच्यामुळं काल परवा जे पाऊस झाला त्याच्यामुळे जी बाजरी आता उघडीक आली होती, बाजरी जी काढली ती बाजरी सुद्धा तिथं मळायला नेता येत नाहीये. हा शेतकऱ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि तो रस्ता आम्हाला आमचा काढून द्यावा अशी मी अपेक्षा करतो, बाकी काही नाही. काय नाव तुमचं काय सांगा? माझं नाव पुष्कर शेवकर. हे पूर्ण क्षेत्र पूर्रेषेमध्ये येतं, ब्ल्यू लाईन मध्ये. तर हे पूर्ण प्लॉटिंग अनधिकृत आहे. तर त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी आम्हाला काय असेल ते योग्य पंचनामा करून न्याय द्यावा. पूर्वी आता या बाजूला 12-13 फूट भराव टाकून हा ओढा बुजवलाय. त्या बाजूला जो ओढा आहे तसाच ओढा या ठिकाणी होता का कसा होता? काय तसाच होता, त्याच्यापेक्षाही खोल होता इथं. असं आहे. त्या याच्यापेक्षाही इकडं खोल होता आणि रुंदीला जास्त होते. जवळ 35 फुटापर्यंत होता तो रुंदीला. त्यांनी तो बंद करून टाकला.
या ठिकाणी भराव केल्यानंतर जे बाजूचे शेतकरी आहेत त्यांच्या शेताची माती वाहून गेलेली आहे, पाणी मोठ्या प्रमाणात येते. तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी जर ओढे नाले बुजवणाऱ्यावर कारवाई होणार का त्यांना पाठीशी घातलं जाणार आणि यामध्ये शेतकऱ्यांचा जो काही वहिवाटीचा रस्ता आहे हा रस्ताही बंद केलेला आहे. तर शेतकऱ्यांनी शेतीमाल शेतीची अवजारे कशा पद्धतीनं या ठिकाणी न्यायचे, दोन्ही बाजूनी रस्ता खोदून ठेवलेला आहे, शेतकऱ्याचा रस्ता अडवलेला आहे आणि या ठिकाणी भराव केलेला आहे. आता हा पावसामुळे भराव ढासळलेला आहे आणि हाच भराव उद्या एखाद्या ठिकाणी जर पाण्याने वळण घेतलं तर एखाद्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. पूर्वाश्रमीच्या ओढ्यावर अतिक्रमण होतोय आणि या अतिक्रमणाकडे महसूल विभाग डोळेझाक करतोय का असा शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर बघूयात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यावर काय निर्णय घेतात, मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब यावर काय निर्णय घेतात. तर या ठिकाणची हा जो भराव आहे इतका धोकादायक पद्धतीनं केलेला आहे की बाजूच्या शेतकऱ्याची शेती ही पाण्याखाली जाते आणि त्याचं शेतीचं नुकसान होतंय. जो ओढा एकेकाळी मोठा होता त्या ठिकाणी पूर्णतः त्यांनी हा ओढा बुजवून टाकलेला आहे. तर लवकरात लवकर ओढ्यावर जे काही मुरुम टाकून ओढा बुजवलेला आहे आणि ओढ्याचा मार्ग अरुंद केलेला आहे. मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हा ओढा पुढे जाऊन इंद्रायणी नदीला मिळत असतो. जर हा ओढा जर या ठिकाणी अडवला तर पाणी इतरांच्या शेतीमध्ये घुसून शेती पिकाचं नुकसान होईल. तर लवकरात लवकर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्या आणि शेतकऱ्याचा रस्ता करणाऱ्या बिल्डरावर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील जे शेतकरी आहेत, दगडे आहेत, शेवकर आहेत यांची मागणी आहे. तर बघूयात महसूल विभाग या शेतकऱ्यावर काय कारवाई करतंय याकडे लक्ष लागलेलं आहे. या बिल्डरनी शेतकऱ्याचा रस्ता अडवला, नैसर्गिक स्रोत अडवलेला आहे आणि नैसर्गिक स्रोत अडवल्यात अचानक जर ढगफुटी झाली किंवा मुसळधार पाऊस झाला तर इथली शेती धोक्यात आलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.